नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये, ज्याला आपण रोगस्थान असं म्हणतो किंवा शत्रुस्थान असं सुद्धा म्हणतो, त्या स्थानामध्ये भ्रमण करतोय गेल्या वर्षभरापासून. तर खास करून गेल्या 3-4 महिन्यामध्ये हा जो गुरु आहे तो वक्री झालेला आहे आणि त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला गेल्या 3-4 महिन्यात मिळालेले असते. म्हणजे आरोग्याच्या संदर्भातले बरेचसे त्रास किंवा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झालेल्या नसते. तुमच्या राशीमध्ये जे एफर्ट घेण्याची जी तयारी आहे ती खूप चांगली आहे, थोडंसं इम्पेशंटनेस आहे आणि त्यामुळे गोष्टी जर काही वेळेवर झाल्या नाही तर थोडीशी चिडचिड होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भातले त्रास झाले तर अर्थातच संपूर्ण व्यक्तिमत्वावरती त्याचा परिणाम होतो आणि तशाच प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या 3-4 महिन्यात अनुभवलेले असतील. काळजी करू नका. या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 तारखेनंतर जो गुरु आहे हा षष्ठ स्थानातच असणार आहे, परंतु मार्गस्थ होणार आहे. त्याच्यामुळे बरीचशी तुमची थांबलेली जी कामं आहेत ती मार्गी लागतील. बऱ्याचशा आशा अपेक्षा ज्या तुम्ही केलेल्या असतील आणि त्या दृष्टीने प्रयत्न केलेले असतील ते सुद्धा या दरम्यान मार्गस्थ होणार आहेत, मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तुमचा जो मूड आहे तो बऱ्याच प्रमाणात चांगला दिसणार आहे. म्हणजे जीवनाच्या बद्दल जी एक निगेटिव्हिटी तुमच्या मनात तयार झालेली होती ती या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सकारात्मकतेमध्ये बदलणार आहेत. काळजी करू नका. या महिन्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात जर विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, परंतु मार्गस्थ आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तृतीय स्थानात आहे, वक्री असणार आहे. राशीचा जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात तशी काय काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. फक्त 2-3 गोष्टी तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची जे स्पेंडिंग्स आहे, जे खर्च आहे त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त जे खर्च आहेत ते होणार नाही त्याकडे लक्ष द्या. बाकी जे तुमचे इन्कम आहे ते तुम्हाला व्यवस्थित मिळते त्याबद्दल काळजी करू नका. याचप्रमाणे थोडेसे खर्च होतील घरातल्या व्यक्तींवरती किंवा घरातल्या गोष्टींवरती. काही घरामध्ये नवीन वस्तू वगैरे आणायची असेल त्या संदर्भातले खर्च वगैरे होऊ शकतील, अर्थात ते महत्त्वाचे असतात. परंतु उगाचचे अतिरिक्त व अनावश्यक खर्च होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये मोठे ट्रेड रिस्क घेऊन अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, ज्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये गृहसौख्य अगदी व्यवस्थित मिळेल. आता तसं बघितलं तर गेल्या 3-4 महिन्यापासून गोष्टी काही व्यवस्थित नाहीत, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा मात्र तुम्हाला नक्की दिसून येईल. काळजी करू नका. या महिन्यामध्ये घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे घेणं हा सुद्धा प्रकार होईल. अर्थात पूर्णपणे तुमच्या घरातलं जे निगेटिव्हिटी आहे ती संपणार नाही, कारण गुरु तुमचा भ्रमणच करतो आहे संपूर्ण महिन्यामध्ये. परंतु गेल्या 3-4 महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटत होत्या, टोकाच्या वाटत होता, त्याच्यातून तुम्ही निश्चित बाहेर पडता आहात. त्याच्यामुळे काळजी करू नका. गेल्या 4-5 वर्षापासून गोष्टी तुमच्या काही ठीक चाललेल्या नाहीत, परंतु हळूहळू तुमची जी पत्रिका आहे किंवा तुमची जी रास आहे ती या सर्व जे मनस्ताप आहे त्याच्यामधून बाहेर पडत आहे, एवढं निश्चित. त्यामुळे अगदीच काही टोकाचा विचार करू नका. तुमच्यासाठी जी पॉझिटिव्हिटी आहे ती आहे आणि हळूहळू त्याचा तुम्हाला अनुभव नक्की यायला सुरुवात होईल. साधारणतः या महिन्याच्या 5-6 तारखेनंतर हे निश्चित. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तरी या महिन्यामध्ये लव्ह लाईफ काय तेवढंसं व्यवस्थित राहणार नाही. म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या कारणांवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, एखादी चहाच्या कापातले वादळ असेल, परंतु लक्षात घ्या या गोष्टीवर खूप टोकाची वगैरे भूमिका घेऊ नका. कारण जे काय स्ट्रेस, जे काय टेन्शन तुम्हाला जाणवतील ते मॅक्स टू मॅक्स या महिन्यापर्यंतच जाणवतील. परंतु गोष्टी खूप काही ताणल्यासारखा करू नका, मग ते तुटण्याची सुद्धा शक्यता राहील. या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. छोटे छोटे जरी काही प्रॉब्लेम तुम्हाला झाले तर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी स्वतःच्या तुमचं जे काही शिक्षण असेल त्याच्याकडे लक्ष द्या, एफर्ट द्या. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला रिझल्ट निश्चित मिळतील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या महिन्यामध्ये ती आहे तुमचं वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवन काही ठीक राहणार नाही. साधारणतः जानेवारी महिन्यापासूनच तुम्ही बघितलेलं असेल की तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग बऱ्याच प्रमाणात होत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास होत आहेत. अर्थात हे त्रास या महिन्यांमध्ये जास्त वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. म्हणजे न जमणं, वैवाहिक जोडीदाराशी न जमणं, न पटणं, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन, म्हणजे एकंदरीतच या महिन्यामध्ये वैवाहिक जीवन थोडाफार प्रमाणात वादळी होईल. या सगळे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर का तुम्ही ॲडजस्टमेंट किंवा अंडरस्टँडिंग ही गोष्ट जर का ठेवली तर अर्थातच गोष्टी काही टोकाच्या होणार नाहीत. ही गोष्ट जाणून घेणं महत्त्व होणार आहे.
जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी करू नका. कार्यक्षेत्र संदर्भामध्ये तुम्हाला चांगले इन्कम होईल, त्या संदर्भातले काय चांगले फायदे मिळतील. अर्थात या महिन्याच्या साधारण 15-16 तारखेनंतर जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. या महिन्यामध्ये ही गोष्ट निश्चित आहे की या महिन्याच्या 15-16 तारखेनंतर तुमच्या पायाला भिंगरी लागणार आहे किंवा फिरणं वगैरे जास्त होईल. खास करून तीर्थस्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या अन्वये काही चांगल्या गोष्टी करणं हा सुद्धा प्रकार होईल. परंतु फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल, त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या शरीर स्वास्थ्यावरती होऊ शकेल. अर्थात त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वाटू शकेल की आपल्याकडून थोडंसं जास्त काम करून घेतलं गेलं जात आहे. परंतु काळजी करू नका, त्याचे फारसे मोठे वेगळे परिणाम होणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र या महिन्यामध्ये घेऊ नका. या महिन्याच्या 1 तारखेला शुक्र, राहू आणि नेपच्यून या तिघांची युती होते आहे तुमच्या चतुर्थ स्थानात. तर साधारणतः घरातले जे स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरात ज्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये थोडेसे गैरसमजाचे वगैरे काही गोष्टी घडू शकतील. याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे या महिन्याच्या 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध 2य स्थानामध्ये भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुम्हाला आर्थिक संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील, गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जर काय तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार कार्यक्षेत्र संदर्भात करायचे असेल तर या दरम्यान तुम्ही निश्चित करू शकता. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि बुधाची युती, मंगळ आणि शनीची युती होणार आहे तुमच्या सप्तम आणि तृतीय स्थानामधून. ही युती अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध जे ताणले गेलेले होते ते बऱ्याच प्रमाणात सामान्य होण्याची किंवा नॉर्मल होण्याची शक्यता राहील. याप्रमाणे महत्त्वपूर्ण काही कामं जी की तुमची होत नाहीत, जी प्रलंबित आहेत ती कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. एक वेगळ्याच प्रकारचा जोश किंवा स्फूर्ती किंवा उत्तेजना किंवा ऊर्जा मला या दरम्यान म्हणजे 9 तारखेच्या आसपास निश्चित जाणवेल. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी राहील. कार्यक्षेत्र संदर्भातले महत्त्वपूर्ण काही संधी तुम्हाला मिळू शकेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. साधारण पौर्णिमा आणि अमावास्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं. आपण जास्त इमोशनल होतो आणि इमोशनल होऊन आपले अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि वादविवादात मात्र अजिबात जाऊ नका. गोष्टी तुमच्यासाठी तेवढ्याशा सोप्या नाही आहेत, लक्षात घ्या. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि तुम्ही जर का पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर अतिशय मवाळ धोरण घेणं फार गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.